बघा पुन्हा एकदा विनंती आहे, जिते संघाचे प्रेक्षक, बलोडी संघाचे प्रेक्षक सर्व पाठीराखे तुम्ही सीमारेषाच्या अगदी 2 फूट मागे उभे राहा. बघा पुन्हा एकदा विनंती करतोय, सामना सुरू होतो. गोटे आपण या मंचावरती, सुशांत परेश पाटील अपडेटर या पण. चला सर्वांनी मागे उभे राहा. डावाला सुरुवात झाली, देवळात बसा तुम्ही. तर मॅच सुरू झाली. आपण एक सन्मान घेत आहोत या ठिकाणी. युवा नेतृत्व करोशी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच निलेश करत यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी नितेश करत यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादांना विनंती करतोय, आपल्या पवित्र शुभ हस्ते नितेश करत करोशी ग्रामपंचायत उपसरपंच त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. सन्मान केला जातोय. कदापि प्रेक्षकांची माफी मागेल, कारण शेवटचा क्षण आलाय, त्यामुळे पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. तर इथे सन्मान होतोय नितेश करत यांचा उपसरपंच करोशी. धन्यवाद. चला सामना सुरू ठेवा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. या वेळेला मात्र आपला सामना पाहायला मिळेल तो अर्थातच राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बलवली संघ विपक्षामध्ये श्रीवा ओजस रायडर जितवाय जिते. येथे 3 षटकांची मॅच आहे. धावपटलावर धावा पाहायला मिळतात आपल्याला. मात्र एक शुभम पाटील मगाशी जो रंगात आला होता, ढंगात आला होता, तो मात्र फलंदाज आपल्याला श्रीराम बलवली संघाच्या वतीने सलामीला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत इथे आपण अर्थातच आपण वैजनाथ पाटील स्वतः सरसेनापती ते संगणक मैदानावर उतरलाय. गोलंदाजी मार्कवर हरीश गावण जर्सी क्रमांक 19 मध्ये गोलंदाजी मार्कवर असे असणार आहे. या बल्लाला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, यू मिस आय डेफिनेटली. शुभम पाटीलला मात्र 4 मुंड्या चित केलाय. चेंडू आतमध्ये यष्टा उद्ध्वस्त करतोय. विकेट नंबर 1 डाऊन, बॅक टू द पवेलियन. 3 षटकांची मॅच आहे. पहिल्या चेंडूचे आतापर्यंत 2 इथे मात्र चेंडूंचा खेळ मात्र झालाय. 2 चेंडूवर मात्र इथे आपण एक धाव आपण धावपटलावर पाहतोय. वैजनाथ अर्थात पाटील आणि त्याच्यासोबत शुभम पाटील मैदानावर होता. शुभम पाटीलला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज इथे आलाय देव म्हात्रे, ज्यानं 3 ते 4 वर्ष टेनिस क्रिकेटच्या जे पटल गाजवलं, तो मात्र मैदानावर आहे. अर्थात तिथं आपण पाहतोय 2 संघामध्ये घमासाम यावेळेला मात्र खुळवे टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धाव पटलावर आहे तिथे मात्र 2. अर्थात थोडंसं आम्ही सुधारणा करतोय. 2 धाव पटलावर आहेत. अर्थातच राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बळवली संघ मैदानावर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये 2 हात करतोय श्रीबा ओजस रायडर जितवाय जिते. बघा प्रत्येक विकेटसाठी आफरीन वहिनींकडून खरं तर आपण पाहता हरेशला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 500 जमा आले. यस, यावेळेला मोठा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टोळावलाय. चेंडू जाईल इथे मात्र अप्रतिम दे धक्का आलाय चक्का. यावेळेला मात्र बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. जो देव मात्र 3 ते 4 वर्ष मागच्या इन फॉर्म होता. मागच्या वर्षी मात्र तो फॉर्म तिथे कुठेतरी गेला होता. पुन्हा एकदा सूर गवसलाय देव मात्र याला. या ठिकाणी या व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे पत्रकार रुपेश गोडिवले आणि पत्रकार किरण बांदणकर यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून दोनही पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तसेच प्रसाद वेदक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. इथे एक धावसंख्या अर्जित करणार देव मात्र स्ट्राईक रोटेशन इथं पाहायला मिळेल. धावपटलावर धावा आपण वाढताना पाहायला मिळेल. राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बलवली संघ मात्र इथे आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जितू आईच्या पदस्पर्शाने पावन झाला जिते गाव मैदानात पाहतोय. धावपटलावर धावा सध्याच्या घडीला पाहतोय. 9 पहिले षटक संपलं. 9 धावा धावपटलावर. 3 षटकांची मॅच आहे. कोण जिंकणार, बलवली की जिते. अगदी जिते विभागातील दोन्ही संघ आहेत. एकीकडे
श्रीवा ओजस रायडर जितवाय जिते संघ, दुसऱ्या बाजूला इथे आपण राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बलवली संघ. श्रीराम बलवली संघ म्हटला की करता पावते गणेशजी पाटील यांचा अगदी आपण पाहतोय कट्टर समर्थक. त्यानंतर आमचे संजयबाई डंगर असतील, आमचे आर्मी मॅन विश्वासदादा पाटील असतील, आमचे नरेंद्र ठाकूर दादा असतील. अर्थात अगदी पाठी राखी पाहतोय बलवली संघाचे. पहिलं षटक संपलं, 9 धावसंख्या धावपटलावर. इथे मात्र पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला गेला. शुभम पाटील इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या बाहेर इथे दिसेल. गोलंदाजांमध्ये इथे बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज येतोय रुपेश म्हात्रे. अगदी आपण पाहतोय अचानक सारखं मोपाड्याचं मैदान त्यांनी गाजवलं. पेन तालुक्याचं प्रतिनिधित्व ज्यांनी अचानकच्या ओपन मॅचेस मध्ये केला तो मात्र इथे रुपेश इथे पाहायला मिळेल. रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला देव म्हात्रे अगदी भारी दस्त देश टेस्टला बलवली गावचा सितारा. गोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकतोय, जखडून ठेवतोय. इथे विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा इथे मानस इथे सध्याच्या घडीला पाहतोय रुपेश म्हात्रे याच्या माध्यमातून. 9 धावसंख्येवर धावपटल स्थिरावलाय. धावसंख्या रुसली, तिला हसवावं लागेल. बलवलीच्या या फलंदाजांना प्रयत्न केला जाईल कारण इथून 7 चेंडूंचा खेळ झालाय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थात हा षटक संपल्यानंतर आमच्या वैकुंठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान घेतला जाईल. अगदी भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे वैकुंठ पाटील. या बेलला मात्र हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. जमिनीला मात्र इथे गुदगुल्या करत चेंडू मात्र इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने अडवला जातो. 1 धावसंख्या अर्जित केली जाईल. स्ट्रायकिंगला वैजनाथ पाटील याला देखील प्रचंड अनुभव आहे. प्रचंड क्रिकेट बलवली संघासाठी केलाय. धावपटलावर धावा वाढल्या जातील. 10 सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10चा आकडा मात्र इथे धावपटलावर लागतोय. राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत इथे श्रीराम बलवली संघ मैदानात आहे. दुसऱ्या बाजूला श्रीवा ओजस रायडर जितवाय जिते संघ. उजव्या बाहेरची लाईन पकडली जाते. अवे फ्रॉम द बॉडी इथे चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रेशर क्रिएट होतोय श्रीराम बलवली संघाच्या वरती. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. निर्णायक मॅच आहे. इथून जिंकणारा संघ डायरेक्ट सुपर 4 मध्ये पाहायला मिळेल. एक संघ आपण पाहिला तर कोपरोली, दुसरा संघ पाहिला तर अर्थातच खरोशी, तिसरा संघ पाहिला जोहे, तिसरा चौथा संघ कुठला ठरणार. या बिल्ला मात्र लेग ग्लान्स केलाय. डीप बॅकवर्ड स्कोलेगच्या दिशेने चेंडू आला. चेंडू मात्र इथे अडवण्याचा प्रयत्न केला जाणार. चेंडू थांबणार इथे नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडू शेड चेंडूने दिली सीमारेषेला भेट. आलाय बलवली गावचा जय जयकार करणारा, हा राजू दादांचा जय जयकार करणारा, गणेश पाटलांचा जय जयकार करणारा चौकार. अप्रतिम इथे फलंदाजी पाहायला मिळतोय. जशा पद्धतीने आपण पाहतोय डाव सावरला जातोय कारण परिस्थिती मात्र इथे गंभीर आहे. गंभीर तर व्हावं लागेल कारण परिस्थिती अनुकूल असताना इथून मात्र कोणाला तरी डाव सावरावा लागेल. तो प्रयत्न सध्याच्या घडीला करताना वैजनाथ स्वतः सरसेनापती कर्णधार मैदानावर आहे. नॉन स्ट्राईकला देव मात्रे. यातून मात्र देव मात्रेला धावा बनवाव्या लागतील कारण आता सध्याच्या घडीला धावपटलावर धावा आहेत 14. एक बाद 14 धावा धावपटलावर. राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बलवली संघ मैदानात आहे. दुसऱ्या बाजूला श्रीवा ओजस रायडर्स जितवाय जिते. चला टाइम पास करू नका, वेळ दौडू नका. मुद्दूशेठ अकवाले साहेबांना विनंती आहे अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. या बल्ला मात्र स्ट्रायकिंगला बैजनाथ. मोठा फटका मारण्याचा इथे इरादा मानस होता. चेंडू मात्र इथे लग गलीमध्ये अडवला जातोय. अर्थातच आपण पाहतोय अर्थातच बोल्ड होऊन चेंडू लग गलीमध्ये. यू मिस आय डेफिनेटली यष्टांचा भेद घेतोय. होगी तेरी दांडी गुल इस बार रुपेश मात्रे जीता के पॉवरफुल. या बल्ला मात्र नवीन फलंदाज सागर पाटील मात्र मैदानाच्या दिशेने जाईल. इन ॲट नंबर 4 जसा विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 4थ्या क्रमांकावर येतो तसा 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अगदी आपण पाहतोय 18 नंबर जर्सी विराट कोहलीचा जर्सी नंबर घालून परिधान करून इथे मात्र सागर म्हात्रे हा स्टार खेळाडू बलवली गावचा मैदानात उतरलाय. 2 विकेट खेळाडू कक्षामध्ये गेलेत. धावपटलावर धावा पाहायला मिळतील आपल्याला 14. 2 बाद 14 धावा धावपटलावर आहे. धावा तर बनवाव्या लागतील कारण जितेसारखा बलाढ्य संघ आपला प्रतिस्पर्धी संघ आहे. इथून मात्र जर धावा बनवल्या तर सुपर 4चं आपल्याला तिकीट मिळेल. बलवलीच्या प्रेक्षकांना वाटतोय की माझ्या गावचा संघ हा सुपर 4 मध्ये पोहोचायला पाहिजे. जित्याच्या प्रेक्षकांना वाटतोय की माझा जित्याचा संघ हा सुपर 4 मध्ये जावा लागेल. दोन्ही संघ जातील पण इथून मेहनत करावी लागेल, कठीण परिश्रम करावे लागतील. तेव्हा कुठे जाऊन तरी आपण सुपर 4 मध्ये पोहोचणार आहोत. ती मेहनत करताना दोन्ही संघ.
आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा इथे पंचांच्या माध्यमातून इशारा कळवला जातोय. अगदी पंचांना मात्र इथे आपण पाहतोय बिनधास्तपणे पंचगिरी करत असताना आपण पाहतोय अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये अप्रतिम अंपायरिंग करताना आंद्रे सरांचं पॅनल खोपोलीवरून खास पंच आलेले आहेत आणि अगदी अचूक निर्णय देण्याची क्षमता या तिन्ही पंचांमध्ये आहे. वाईटचा इशारा धावपटल पुढे जाईल 15 आकड्यावर. या बिलला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अलाउड अपील केली जाते पण इम्पॅक्ट आपण पाहतोय विकेटला सोडून आहे. इथून मात्र चेंडू आपल्याला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाला. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. 2 षटक समाप्तीचा पंचांकडून निर्वाळा येतोय. 2 षटकानंतर 16 आकड्यावर धावपटल पोहोचेल 2 विकेटच्या मोबदल्यात. या दरम्यान अर्थात आम्ही विनंती करतोय आमच्या सुभाषजी टेंबे सरांना की आपण वैकुंठ शेठ साहेबांचा यथोचित माने सन्मान करायचा. अगदी आपण पाहतोय रविशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व खऱ्या अर्थानं या तालुक्याला लाभलेलं वैभवशाली नेतृत्व आपण बघतोय की आज या ठिकाणी विकास कामं जी होत आहेत सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होताना आपण बघतोय आणि स्वखर्चाने काही ठिकाणी त्यांनी देखील चांगली कामं केलेली आहेत. असं या तालुक्याला लाभलेलं यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. हार्दिक स्वागत. कृपया बाउन्सर या ठिकाणी समोर या. बाउन्सर बघा समोरचे प्रेक्षक आहेत ते गर्दी थोडी कमी करा विनंती राहील. आणि बघा याच दरम्यान आफरीन मुद्दूशेठ अकवारे वहिनींच्या वतीने या स्पर्धेला लाभलेले आमचे तिन्ही पंच या तिन्ही पंचांसाठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. प्रत्येकी 500 आम्ही त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तिन्ही पंचांसाठी हे पारितोषिक आलंय. बलवली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे जे आपल्या भारत देशाचं रक्षण या बल्ला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोळला. 1 बाउन्स मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातावर जाईल. अनऑर्थोडॉक्स इथे लॉंग ऑफ पाहायला मिळाला. अर्थात बलवली गावचे सुपुत्र जे तमिळनाडू बॉर्डरवर आपल्या देशाचं रक्षण करत आहेत असे आमचे विश्वास पाटील आर्मी मॅन यांच्याकडून बलवली संघ तर जिंकला तर 3333 रुपयाचं पारितोषिक या बलवली संघाला मिळणार आहे. चेंडू पडल्यानंतर अगदी ऑफस्टमच्या बाहेर निघते अवे फ्रॉम द बॉडी. या बेलानंतर इन्व्हिटेशन दिलं होतं गोलंदाजानं ऑफस्टमच्या बाहेर स्वीकार करण्याचा प्रयत्न बॉडीला स्ट्रेच केलं होतं पायानं स्ट्रेच केलं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावपटल मात्र स्थिरावला जाईल. धावसंख्या रुसली तिला असवावं लागेल प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. या वेळेला मात्र देव मात्र तो प्रयत्न करेल का इथे सागर पाटील तो प्रयत्न करेल का कारण रोहित पाटील चांगलं काम करतोय. लोबर फुटाचा चेंडू या बेलनंतर जमिनीला अगदी आग लावत चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. इथे हळुवारपणे संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. 18 धावसंख्या मात्र धावपटलावर आहे. इथून उर्वरित चेंडूमध्ये 1-2 मोठा फटका मारावा लागेल श्रीराम बलवली संघाला. अर्थात राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बलवली संघ. या बेलला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय पण रोहित पाटील याने रनआउटच्या स्वरूपामध्ये सागर पाटील याला मात्र माघारी परतावलाय. धक्का क्रमांक 3 लागतोय. धावसंख्या धावपटलावर स्थिरावलेली पाहायला मिळेल 18 आकड्यावर. बघा यानंतर पुढचा सामना होणार आहे कोपरोली जय भवानी कोपरोली विरुद्ध गावदेवी जय गिरोबादेव जोहे यांच्यामध्ये या ठिकाणी पहिली फर्स्ट सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल होईल. यातला विनर आणि खरोशी यांच्यामध्ये बघा खरोशी आणि यातला विनर हा सेकंड सेमीफायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याची नोंद घ्यायची आहे. 3च ओव्हरचा माफ करा सामना किती षटकांचा खेळवायचा हे आयोजकांवरती आहे लक्षात घ्या. पण मात्र यस 2 ओव्हरचा मॅच होईल लक्षात घ्यायचं आहे. 2च षटकांचा पुढचा सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल 2 षटकांची होईल याची कृपया नोंद घ्या. सगळे सामने 2 षटकांचे होतील आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा विनंती बॉर्डरलाईनच्या बाहेर उभं राहायचंय. मॅच आपले आहेत सामने आपले आहेत. बॉर्डरलाईनच्या थोडं बाहेर आपण 2 फूट लांब उभं राहायचं बॉर्डरलाईनच्या विनंती असेल. चिकडा घेऊन मात्र फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. 19 धावसंख्या धावपटलावर आहे. शेवटचं चेंडू इथून आता पाहायला मिळेल पण इथून मात्र स्ट्राईक घेण्यामध्ये मात्र दिलीप पाटील मैदानाच्या बाहेर जाईल.
स्ट्राईक होईल ते देव मात्रेयाला. देव मात्रेयाला मात्र आता बॅट आणि बॉलचा संपर्क अचूक करावा लागेल, कारण इथून मात्र धावा धावपटलावर आहेत, 19 धावा धावपटलावर आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. 3 षटकांची मॅच, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. हा जर मोठा एक फटका आला तर सन्मानजनक धावसंख्या उभी राहू शकतोय, कारण जिथे संघाकडे रोहित म्हात्रे, जिथे संघाकडे हरेश गावण, जिथे संघाकडे अर्थातच आपण पाहतोय लीलाधर सारखी स्टार कास्ट आहे, निलेश सारखी स्टार कास्ट आहे. याला काय हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. दुसरी धावसंख्या इथे मात्र पूर्ण होणार नाही. पंचांचं बोट अवकाशाकडे 1 धावसंख्या मिळेल. इथून निर्धारित 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकानंतर धावपटलावर धावा 21 धावसंख्येचं लक्ष्य टार्गेट इथे सेट केलेलं आहे. जितवाई जिथे या संघापुढे या आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल. कॉम्बॉक्स मध्ये बदल होणार. इथून मात्र मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया आमचे सुभाष टेंबे यांना. हे चला बघा, टॉस साठी यायचं आहे. जय भवानी कोपरोली संघाचे कॅप्टन आणि जय गिरोबादेव जोहे संघाचे कॅप्टन. चला फर्स्ट सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मॅच पाहायला मिळणार आहे आणि या सामन्याचं नाणेफेक करतील अर्थातच अफरीन मुद्दुशेठ अकबारे वहिनींना विनंती करणार आहे. बघा यांना विनंती आहे की चला टॉस बॉक्स वरती. या ठिकाणी हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो टॉस साठी चला. तसेच या ठिकाणी अफरीन मुद्दुशेठ अकबारे वहिनींना देखील विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी टॉस बॉक्स वरती यायचंय. पुढचा या ठिकाणी खरं तर फर्स्ट सेमीफायनल आपल्या भेटीला येणार आहे. जय भवानी कोपरोली विरुद्ध जय गिरोबादेव जोहे यांच्यामध्ये या ठिकाणी ही लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन प्लीज जरा लवकर यायचंय. कोपरोली विरुद्ध जोहे दोन्ही कॅप्टन. या ठिकाणी मी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले आमच्या सुशांत मोकल उर्फ गोट्या यांना देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी टॉस बॉक्स वरती यायचं. निकिता पाटील, रुपेश दादा पाटील यांना देखील विनंती आहे. तसेच या ठिकाणी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी पत्रकार यांना देखील विनंती करतो की आपण टॉस बॉक्स वरती यायचं आहे. आणि बघा सेकंड कॉल तुमच्यासाठी असेल कोपरोली विरुद्ध जोहे. चला जय भवानी कोपरोली विरुद्ध जय गिरोबादेव जोहे सेकंड कॉल तुमच्यासाठी. सेकंड कॉल आहे, मान्यवर आलेले आहेत, आपण देखील लगेच या ताबडतोब. जय भवानी कोपरोली संघाचे कॅप्टन आणि जय गिरोबादेव जोहे संघाचे कॅप्टन. चला सेकंड कॉल आहे, लवकर या लवकर. आणि या ठिकाणी आमच्या सर्वांनी मुद्दुशेठ अकबारे यांना देखील विनंती करतो टॉस बॉक्स वरती यायचंय. आमचे सहकारी आणि खरं या ठिकाणी उद्योजक आणि खरं तर समाजसेवक आमच्या सर्वांनी मुद्दुशेठ अकबारे आपण देखील स्टेजवरती या. कोपरोली संघाचे कॅप्टन माझा आवाज पोहोचत असेल तर चला लवकर टॉस बॉक्स वरती. आणि जय गिरोबादेव जोहे संघाचे कॅप्टन चला टॉस बॉक्स वरती यायचंय लगेचच. क्षणाचाही विलंब न घेता टॉस केला जाईल. बघा नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपली होणार आहे. आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचंय. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित सुशांत मोकल आपण देखील या ठिकाणी टॉस बॉक्स वरती या. तिसरा कॉल आपल्यासाठी आलेले आहेत. यस आलेत, या ठिकाणी समोर या. या ठिकाणी जय भवानी कोपरोली विरुद्ध जय गिरोबादेव जोहे यांच्यामध्ये नाणेफेक केलं जाणार आहे. आणि अर्थातच या ठिकाणी अफरीन वहिनीला विनंती करतो की आपण नाणेफेक करायचं आहे. आणि बघा सामना लक्षात घ्या, दोन्ही कॅप्टनने सामना फक्त 2च षटकांचा आहे लक्षात घ्या, याची पहिली नोंद घ्यायची आहे लक्षात घ्या. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय कोण कॉल करेल. यस जोहे संघाकडून संघाचे कॅप्टन या ठिकाणी कॉल करण्यात उडवायचं टॉस. हेड मागितलंय, बघूया काय येतोय. तर यस हेड आलेला आहे. जय गिरोबा संघाने नाणेफेक जिंकलंय. काय निर्णय असेल. 2 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग करू. या ठिकाणी फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला. किती धावांपर्यंत रोखता येईल आपल्याला. आम्ही 15 ते 20 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगला प्रयत्न असेल. 15 ते 20 धावांपर्यंत या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न आहे. जय भवानी कोपरोली संघ खरोखरच चांगला खेळ आतापर्यंत झालाय. या वेळेला जर तुम्ही या ठिकाणी जिंकलात तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. कशा पद्धतीने बॅटिंग होईल. समोरचा संघ देखील मजबूत आहे. आम्ही त्यांच्यासमोर 2 ओव्हरमध्ये 25 ते 30 धावा करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आम्हाला सोपं जाईल सामना घ्या. या ठिकाणी खरोखरच नक्की तुमचा चांगला प्रयत्न असेल. दोनही टीमना बेस्ट ऑफ लक असेल. एकदा फोटो होईल. घ्या फोटो आता. घ्या फोटो घ्या.
जाऊया मॅच कडे आपण. महत्वाची लढत. पाहुण्यांना विनंती आहे, मान्यवरांना विनंती, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये येऊन या ठिकाणी बसायचं आहे. खरोखरच आपण बघतोय की अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. लगेच मॅच कडे वळूया. धन्यवाद. परमेश पाटील आपल्या सोबत जोडतील. येस, थँक्यू सुभाष सर. 21 धाव संख्येची आवश्यकता असेल जितू आहे जिते संघाला. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सागर पाटील. खूप चांगला चेंडू या ठिकाणी जरूर आपण पाहायला मिळाला. सिंगल साठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पहिली रन्स स्कोर कार्ड मध्ये खरं तर पाहायला मिळेल. खर तर गुजरात येथे क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हा खेळाडू गेला होता आणि तिकडून खर तर पुन्हा एकदा सागरला आपण पाहतोय. यस ओमकार. पहा, या स्पर्धेसाठी जे बाउन्सर आहेत त्यांच्यासाठी अफरीम वहिनींकडून प्रत्येकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. बाउन्सर साठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अफरीम वहिनींकडून हे कॅश प्राइज असेल. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार, चौकार. चार धावांच्या मदतीने खर तर 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल स्टँड अँड डिस्पॅच. खर तर चेंडूला मात्र सरळ पाठवले सीमा पार, षटकार. बघा, मनसेचे या ठिकाणी पेण शहराचे उपाध्यक्ष ऋषिकेश कोळी, ऋषी कोळी यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे प्लीज. प्रत्येक षटकारासाठी अफरीम वहिनींकडून खेळाडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वॉर्ड क्रमांक 2 पेन नगरपालिका भावी नगरसेविका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय अफरीम वहिनींकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 12. 12 धावा धावफलकावी एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू मात्र चाललाय सीमा पार, चौकार. तुमची विनंती असेल कोपरोली आणि जोहे आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. वॉर्ड क्रमांक 2 भावी नगरसेविका अफरीम वहिनींकडून बाउन्सर साठी प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी खेळाडूला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज देव म्हात्रे. एका रनची आवश्यकता आहे परंतु इकडे सिंगल रन जरूर मिळेल आणि हा सामना जिंकलाय जितू आहे जिते संघाने.